हॅलो टू ऑल ऑफ यू. या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत सेकंड नेम रिॲक्शन विच इज इम्पॉर्टंट फॉर दी MH एक्झामिनेशन, दॅट इज अ फेवरोस्काय रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता या रिअरेंजमेंट रिॲक्शनचं स्टेटमेंट काय आहे? इट इज अ बेस कॅटलाइज मॉलिक्युलर रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता बेस कॅटलाइज मॉलिक्युलर रिअरेंजमेंट. आता आपल्याला मॉलिक्युलर रिअरेंजमेंट म्हणजे आपल्या मॉलिक्यूलमध्ये इनिशियली आपल्याला काहीतरी बेस ॲज अ कॅटलिस्ट यूज करून वी हॅव टू डू देअर रिअरेंजमेंट इन अवर मॉलिक्यूल इन विच. आता काय होते या रिॲक्शनमध्ये? इन विच अल्फा हॅलोकिटोन इज कन्वर्टेड इंटू आयदर ॲसिड, इस्टर और अमाइन. या तीनपैकी काहीतरी आपल्याला प्रोडक्ट मिळतो, दॅट इज ॲसिड, इस्टर और अमाइन. कशाचं? बाय डुईंग द रिअरेंजमेंट ऑफ द इनिशियल स्टार्टिंग सबस्ट्रेट, दॅट इज अवर अल्फा हॅलोकिटोन. म्हणजे आपला स्टार्टिंग सबस्ट्रेट कोण आहे इथे? आपला स्टार्टिंग सबस्ट्रेट आहे अल्फा हॅलोकिटोन. आता अल्फा हॅलोकिटोन काय आहे तुम्हाला माहिती आहे? दिस इज वन ऑफ अवर किटोन. ठीक आहे, हा आपला किटोन आहे. या किटोनच्या तुम्हाला माहिती आहे कार्बोनिल कार्बनच्या ॲडजेसंट कार्बनला आपण अल्फा कार्बन असं म्हणतो. ठीक आहे, अल्फा कार्बनला जर कुठलाही हॅलोजन अटॅच असणार, आय एम नॉट सेईंग हिअर जस्ट अ क्लोरीन, काही पण असू शकते, असा एखादा इथे लिव्हिंग ग्रुप अटॅच असणारा. जसं फॉर एन एक्झाम्पल इथे कुठला पण लिव्हिंग ग्रुप अटॅच असायला पाहिजे. जसं मी आता इथे एक्स धरते. आता एक्स कोण कोण असू शकतं? एक्स इथे आयदर Cl असू शकतं, Br असू शकतं, आयोडीन असू शकतं, OTS असू शकतं, किंवा OMS सुद्धा असू शकतं, किंवा OTF सुद्धा असू शकतं. या केसमध्ये जर तुम्हाला फेवरोस्काय रिअरेंजमेंटचा सबस्ट्रेट ओळखायचा आहे तर सबस्ट्रेट शुड बी दी अल्फा हॅलो और अल्फा पोझिशनला कुठला तरी तुमचा एक लिव्हिंग ग्रुप प्रेझेंट असणं गरजेचं आहे. दॅट इज युअर सबस्ट्रेट ऑफ युअर फेवरोस्काय रिअरेंजमेंट. आय होप तुम्हाला आता फेवरोस्काय रिअरेंजमेंट ओळखता येणार. फेवरोस्काय रिअरेंजमेंट कसं ओळखायचं की इन शॉर्ट तुमच्या मॉलिक्यूलमध्ये अल्फा पोझिशनला कुठला तरी लिव्हिंग ग्रुप प्रेझेंट असायला पाहिजे, प्लस तिथे बेसचं बेस असायला पाहिजे. जर बेस आणि कुठला अल्फा पोझिशनला जर लिव्हिंग ग्रुप प्रेझेंट असणार, इन दॅट केस यू कॅन इझिली से दॅट इज द फेवरोस्काय रिअरेंजमेंट रिॲक्शन. ठीक आहे, आता इथे आपण आहे ना या रिॲक्शनची स्कीम बघू. म्हणजे स्कीम बघून आपल्याला कळणार की ॲक्च्युली आपल्याला रिॲक्शनमध्ये काय शिकायचं आहे. दिस इज अवर सबस्ट्रेट इज अल्फा हॅलोकिटोन. अल्फा हॅलोकिटोन इन द प्रेझेन्स ऑफ बेस हा ॲसिडमध्ये कन्वर्ट होत आहे. आता हे समजून घ्यायला हे कसं होत आहे तर आपल्याला याचं मेकॅनिझम समजायला पाहिजे. तर आपण आता याच्या मेकॅनिझमकडे प्रोसीड करू. ठीक आहे, आता बघा आपला सबस्ट्रेट काय आहे? अल्फा हॅलोकिटोन. आता मी याला अल्फा हॅलोकिटोन का बरं म्हटलं आहे? कारण की याच्या अल्फा पोझिशनला काय अटॅच आहे? क्लोरीन अटॅच आहे, है ना. आता इथे असं नाही म्हटलं, मी तुम्हाला आधीच म्हटलं की इथे क्लोरीनच्या जागी काही पण असू शकतं. त्यातल्या या ग्रुपमधला कुठलाही ग्रुप तिथे प्रेझेंट असू शकतो जो गुड लिव्हिंग ग्रुप आहे. जर असं केस असतात दॅट अवर सबस्ट्रेट शोज द फेवरोस्काय रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता इथे होते काय माहिती आहे का? जेव्हा आपण इथे बेस टाकतो, बेसचं काम काय? ॲसिडिक प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करणे. आता हा जो इथला प्रोटॉन आहे, दिस प्रोटॉन इज ॲसिडिक इन नेचर, बरोबर. आता या प्रोटॉनला तो ॲब्स्ट्रॅक्ट करणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार? तुमचा सबस्ट्रेट कसा होणार? दिस विल बी युअर सबस्ट्रेट. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये दिस विल बी लाईक दिस अँड हिअर देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ द निगेटिव्ह साइन. आफ्टर दॅट इथे तुम्हाला माहिती आहे गुड लिव्हिंग ग्रुप आहे. देन दिस निगेटिव्ह साइन विल अटॅक्ट ओवर हिअर अँड दिस Cl विल बी फ्री. Then the resultant species will be here, you will get a cyclic kind of the ketone. Okay, you will get here cyclic ketone. After that तुम्हाला माहिती आहे तुम्ही बेस यूज केलेला आहे. बेस इट कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल ओवर हिअर. सिम्पली काय होते, या कार्बोनिल कार्बनवर या बेसची ॲक्शन होतं अँड देन दिस इज शिफ्ट ओवर हिअर. आफ्टर दॅट व्हॉट विल हॅपन? यू कॅन सी हिअर दिस विल लाईक दिस. आफ्टर दॅट काय होणार? जेव्हा हे इथली निगेटिव्ह साईन रिस्टोर होण्याचा प्रयत्न करणार तेव्हा हा बॉन्ड इथून ओपन अप होणार. नाव यू कॅन सी हिअर व्हॉट विल बी दी स्ट्रक्चर. हे 5 मेंबर रिंग ॲज इट इज. आता जसं हा इथले जे इलेक्ट्रॉन आहे ना इथे निगेटिव्ह साईन म्हणून प्रेझेंट राहणार. नंतर दिस विल बी डबल बॉन्ड OH. नंतर सिस्टीममध्ये आपण याला H+ देऊन देऊ अँड देन रिझल्टंट प्रोडक्ट विल बी युअर ॲसिड. सो आपण कुठून कुठे फॉर्म केलं? आपण सिम्पल आपला इनिशियल सबस्ट्रेट होता, दिस इज युअर रिझल्टंट प्रोडक्ट. इनिशियल सबस्ट्रेट काय होता आपला? इनिशियल सबस्ट्रेट होता अल्फा हॅलोकिटोन. अल्फा हॅलोकिटोनची बेससोबत ॲक्शन केली. सगळ्यात अगोदर बेसनी काय केलं? प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट केलं. प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट केल्यावर देन यू कॅन सी दिस इज युअर स्ट्रक्चर. आफ्टर दॅट त्या बेसचा न्यूक्लिओफिलिक अटॅक केला ऑन द कार्बोनिल कार्बन.
then resultant compound is this, that is a 5-member ring and the acid. So you can say that this is one of the kind of the rearrangement reaction of the alpha haloketone to the acid. ओके, मग आता इथे आहे ना, ठीक आहे, हा ॲसिड फॉर्म झाला. आता इथेच जर नेक्स्ट कंडिशन आपण काय घेऊ शकतो की आता इथे ॲसिड आहे. आता जर इथे हा बेस यूज केला, सोडियम इथॉक्साईड जर आपण यूज केला, तर आपल्याला त्या केसमध्ये या सेम सबस्ट्रेटपासून रिझल्टंट प्रोडक्ट विल बी रिझल्टंट प्रोडक्ट तुमचा इस्टर असणार. ठीक आहे, OET रिझल्टंट प्रोडक्ट तुमचा इस्टर असणार. जर तुम्ही बेस ॲज अ सोडा अमाइड यूज केला, NaNH2 यूज केला, तर त्या केसमध्ये तुम्हाला जो रिझल्टंट प्रोडक्ट असणार तुमचा मेकॅनिझम सेम प्रोसीड होणार, फक्त जो न्यूक्लिओफिलिक अटॅक होणार तो वरच्या केसमध्ये जसा OH मायनस झाला तसा इथे OET मायनसचा अटॅक होणार. ठीक आहे, आणि या केसमध्ये NH2 मायनसचा अटॅक होणार. इथे तुम्हाला अमाइड भेटणार. समजलं? दिस इज अ 3 डिफरंट प्रोडक्ट फाउंड इन द केस ऑफ द फेवरोस्काय रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता हे सगळं तर ठीक आहे, आपण याचं मेकॅनिझम स्टडी केलं, आपल्याला प्रोडक्ट कसे भेटतात हे सुद्धा पाहिले, पण यात ना काही स्टिरिओ केमिस्ट्रीचा सुद्धा इश्यू असतो, तर आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे, सो नाव ओके देन. आता मी जसं म्हटलं की स्टिरिओ केमिस्ट्रीचा फेवरोस्काय रिअरेंजमेंटमध्ये खूप मेजर रोल आहे आणि तेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, आता इथे ना स्टिरिओ केमिस्ट्री समजून घ्यायला मी इनिशियली ना 2 सबस्ट्रेट घेतल्या, दोन्हीसुद्धा अल्फा हॅलोकीटोन आहे. पण आता आपल्याला डिसाईड करायचं आहे वेदर फर्स्ट मॉलिक्यूल आपलं रिॲक्शन शो करते की सेकंड मॉलिक्यूल शो करते. फेवरोस्काय रिअरेंजमेंट दाखवताना किंवा फेवरोस्काय रिॲक्शन दाखवताना सगळ्यात फर्स्ट स्टेप तुम्हाला जसं माहिती आहे काय होते, बेस विल बी ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन, तिथे निगेटिव्ह साईनचं फॉर्मेशन होतो. आता हेच जे स्ट्रक्चर आहे ना, याला मी काय करते, दिस इज अ सायक्लोहेक्झेनची रिंग आहे, याला मी चेअर कन्फॉर्मेशनमध्ये इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे, आता जर मला याची स्टिरिओ मेन्शन करायची आहे तर एक इसेन्शियल कंडिशन आहे, जर तुम्हाला एखाद्या मॉलिक्यूलमध्ये फेवरोस्काय रिअरेंजमेंट जर शो करायची आहे तर इसेन्शियल कंडिशन ही आहे की हा बॉन्ड जो आहे जिथे निगेटिव्ह साईन येतो आफ्टर रिमूव्हल ऑफ द प्रोटॉन, तो बॉन्ड आणि जो तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे हे एकमेकांच्या अँटी पेरिप्लेनर स्टेटमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, आता जसं हे जे दोन्ही बॉन्ड आहे हे एकमेकांच्या अँटी पेरिप्लेनर अरेंजमेंटला आहे, तर यांच्यात ही रिॲक्शन पॉसिबल होणार. ठीक आहे, कारण की आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, जेव्हा काय होते माहिती आहे का, जेव्हा इथला हा प्रोटॉन निघून जातो इथे येते निगेटिव्ह साईन, मग आपल्याला या निगेटिव्ह साईनमधले जे इलेक्ट्रॉन आहे या Clच्या सिग्मा स्टारमध्ये आपल्याला टाकावं लागेल. जर आपण या Clच्या सिग्मा स्टारमध्ये हे इलेक्ट्रॉन टाकणार तरच हा बॉन्ड ब्रेक होणार. कारण की तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही बॉन्डला जर ब्रेक करायचं आहे तर त्याचे जे इलेक्ट्रॉन आहे ते त्या इलेक्ट्रॉनच्या त्याच्या अँटी बॉन्डिंगमध्ये जायला पाहिजे. पण याची जर हा अँटी पेरिप्लेनर अरेंजमेंट नसणार, सपोज आता इथे सेकंड केसमध्ये बघा, सेकंड केसमध्ये काय चेंज आहे की हा जो Cl आहे हा Cl कसा आहे, हा Cl या बॉन्डच्या अँटी पेरिप्लेनर स्टेटला नाही आहे, तर याची जे सिग्मा स्टार आहे हे त्याच्या डायरेक्शननी नसणार, म्हणजे ते इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये पुटच नाही होणार. जर इलेक्ट्रॉन त्यामध्ये त्याच्या अँटी बॉन्डिंगमध्ये गेलेच नाही तर हा Cl तिथून रिमूव्ह होणार नाही. म्हणून आहे ना फेवरोस्काय रिअरेंजमेंटसाठी इसेन्शियल कंडिशन ही आहे की जर आपल्याला तिथे अल्टिमेटली जेव्हा आपल्याला लिव्हिंग ग्रुप लीव्ह करायचा असतो, तो लिव्हिंग ग्रुप आणि जिथून प्रोटॉन रिमूव्ह होतं आपलं, म्हणजे ॲसिडिक प्रोटॉन रिमूव्ह होतो, जिथे जे निगेटिव्ह साईन फॉर्म होते, दॅट निगेटिव्ह साईन अँड रिमूव्हल ऑफ द Cl, इट शुड बी द Cl बॉन्ड अँड दॅट बॉन्ड फ्रॉम वेअर द हायड्रोजन इज गेट रिमूव्ड शुड बी इन द अँटी पेरिप्लेनर स्टेट. हा पॉईंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा की इट शुड बी अँटी पेरिप्लेनर. ओके, ही इसेन्शियल कंडिशन आहे टू डू दी फेवरोस्काय रिअरेंजमेंट. म्हणूनच माहिती आहे का इथे 2 एक्झाम्पल दिलेले आहे. 2 एक्झाम्पलपैकी फर्स्ट केसमध्ये तुमची फेवरोस्काय रिॲक्शन होणार, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला ॲसिड ॲज युअर प्रोडक्ट भेटणार, वाईल सेकंड केसमध्ये तुमची रिॲक्शन होणार नाही, कारण की हे जे 2 बॉन्ड आहे ना, हे 2 बॉन्ड एकमेकांच्या अँटी पेरिप्लेनर अरेंजमेंटला नाही आहे, म्हणून हे रिॲक्शन होणार नाही. दिस रिॲक्शन इज नॉट पॉसिबल. हिअर फेवरोस्काय इज नॉट पॉसिबल. इथे जरी बेस मेन्शन आहे तरी हे रिॲक्शन होणार नाही. म्हणून जेव्हा पण तुम्हाला फेवरोस्काय रिअरेंजमेंटसाठी सबस्ट्रेट गिवन राहणार, जर सबस्ट्रेटचे स्टिरिओ मेन्शन असणार तर त्याला, जर सायक्लोहेक्झेन रिंग असणार तर त्याला तुम्ही प्रोबॅबली असं सिम्पल न ठेवता यू शुड कन्वर्ट इट इन टू दी चेअर कन्फॉर्मेशन आणि नंतर डिसाईड करा की ते आयदर रिॲक्शन होते की नाही होत. ठीक आहे, सो दिस वॉज ऑल अबाउट द स्टिरिओ केमिस्ट्री. आता आपण पुढे जाऊ आणि डिस्कस करू सम सॉर्ट ऑफ एक्झाम्पल्स रिगार्डिंग द फेवरोस्काय रिअरेंजमेंट रिॲक्शन.
चला, सो आता आपण प्रोसीड करू फेवेरोस्काय रिअरेंजमेंटची. आपण एंटायर मेकॅनिझम कवर केलं, त्याचं स्टिरिओ केमिस्ट्री बघून घेतलं. आता आपण प्रोसीड करू फॉर दी एक्झाम्पल्स. आता फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. जस्ट तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे आपल्या प्रोडक्टकडे. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये बेस गिवन आहे, ठीक आहे. NaOET दॅट इज सोडियम इथॉक्साईड तुम्हाला मेन्शन आहे आणि हा तुमचा सबस्ट्रेट आहे. आता या सबस्ट्रेटला मी कसं ओळखलं, दिस इज अ फेवेरोस्काय रिअरेंजमेंट. बघा, दिस इज युअर कीटोन. या कीटोनचा अल्फा पोझिशनला कोण अटॅच आहे, या कीटोनच्या अल्फा पोझिशनला यू कॅन सी हिअर, या हा अल्फा पोझिशन आहे. कीटोनच्या अल्फा पोझिशनला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे आणि माझा बेस ॲरोवर मेन्शन आहे. सो आय कॅन से हिअर दिस इज, आणि वन ऑफ द ॲसिडिक प्रोटॉन सुद्धा मेन्शन आहे. सो दिस इज दी फेवेरोस्काय रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता फर्स्ट स्टेपला काय होतं की या CH3चा एक प्रोटॉन ॲसिडिक आहे, तो ॲसिडिक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणार बेस. देन व्हॉट विल बी माय स्ट्रक्चर, दिस विल बी माय स्ट्रक्चर. ओके, CH2 C double bond O and then here will be CH2 and it will carry the negative charge. After that what will be the next procedure, तुम्हाला माहिती आहे हा जो निगेटिव्ह साइन फॉर्म झाला हा इथे अटॅक करणार आणि then this will be removed and what will be the formation, there will be the formation of the 3-member ring. बरोबर, 3-member ring फॉर्म होणार. नंतर तुम्हाला माहिती आहे आपला जो बेस आहे OET minus, this will act as a nucleophile over this center. This charge will shift over here. Later on this will be O minus and then OET. After that, while shifting of this negative sign written, this bond will be open up. After that, followed by workup, acidic workup, your resultant product will be this. I hope you understand this example with the mechanism. Okay. OET. This is your product. The formation of the ester by using the base sodium ethoxide reacting with alpha halo ketone. Okay. Now next example. So आता या सेकंड एक्झाम्पल आहे. आता या सेकंड एक्झाम्पलमध्ये सगळ्यात अगोदर बेस मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. बेस काय करतो, ॲसिडिक प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. इथे ॲसिडिक प्रोटॉन असणार, त्या ॲसिडिक प्रोटॉनला बेस ॲब्स्ट्रॅक्ट करणार. देन व्हॉट विल बी युअर रिझल्टंट स्ट्रक्चर, तुमची हेरिंग ॲज इट इज राहणार. ओके, हेरिंग ॲज इट इज. नंतर दिस विल बी BR, दिस विल बी ॲज इट इज. ओके, मग नंतरच्या स्टेपमध्ये काय होतं, हा जो निगेटिव्ह साईन आहे हा इथे अटॅक मारतो, हा इथे, आणि इथं BR तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप, इट विल बी लिव्ह ओव्हर देअर. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस. तुम्हाला काय मिळतं, याचं फॉर्मेशन. ओके, आता बघा हे आपल्याला मिळालं. आता या एक्झाम्पलमध्ये ना खूप काही शिकायला मिळणार की तुम्हाला मेजर आणि मायनर प्रोडक्ट फेवेरोस्काय रिअरेंजमेंटमध्ये कसं काढायचं, काय काढायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार. ठीक आहे, आता मी इथे आहे ना बेस यूज करते. जसं बेस जो यूज झाला होता त्या बेसचा आता ॲज अ न्यूक्लिओफिलिक अटॅक आपल्याला करायचा आहे OET. तो आपण सगळ्यात अगोदर करून घेऊ. ओके, या पोझिशनला अटॅक झालं. देन व्हॉट विल बी युअर स्ट्रक्चर, दिस विल बी ॲज इट इज. देन O minus and then OET and this will be as it is. Okay, पण आता आहे ना अगोदरचे आपण जितके काही एक्झाम्पल्स पाहिले त्या एक्झाम्पल्समध्ये जेव्हा आपण हे निगेटिव्ह साईनला रिस्टोर करायचो तेव्हा दोन्हीही साईडला स्ट्रक्चर कसं होतं, आपलं सिमेट्रिकल होतं. पण आता प्रश्न हा आहे की सपोज जर मी याला A बॉन्ड म्हटलं, B बॉन्ड म्हटलं, दोन्हीही बॉन्डची ओपन होण्याची टेंडन्सी आहे. म्हणजे काय होऊ शकतं, तर आता या एक्झाम्पलमध्ये माहिती आहे का, जेव्हा हा निगेटिव्ह साईन इथे रिस्टोर होतो ना तेव्हा इथे दोन पॉसिबल, हे स्ट्रक्चर सिमेट्रिकल नाही आहे. जसं आता जर मी या बॉन्डला A म्हटलं, याला जर मी B म्हटलं तर हा A सुद्धा ओपन अप होऊ शकतो किंवा हा B सुद्धा ओपन अप होऊ शकतो. मग आता या केसमध्ये माहिती आहे का प्रॉब्लेम हे आहे की जर A साईड ओपन अप झाली तर प्रोडक्ट चेंज होणार, B साईडनी ओपन अप झाला तर प्रोडक्ट चेंज होणार. मग आता आपल्याला हे विचार करायचा आहे की कोणचा आपला मेजर प्रोडक्ट राहणार आणि कुठला आपला मायनर प्रोडक्ट राहणार. तर त्यासाठी आपण काय करू, अगोदर जेव्हा ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह साईन रिस्टोर होणार तर त्या केसमध्ये आपण A साईडनी पण करून बघू आणि B साईडनी पण करून बघू आणि त्याने डिसाईड करू की आपला प्रोडक्ट ॲज अ मेजर प्रोडक्ट हा कुठला येणार. ठीक आहे, आता बघा खाली जसं मला प्रोसीड करायचं आहे. आता मी काय करते, इथे या A साईडनी ओपन अप करते आणि माझा प्रोडक्ट बघते की माझा प्रोडक्ट काय होणार. ओके, जर मी आता इथे A साईडनी ओपन अप केलं देन दिस विल बी ॲज इट इज. ओके, नंतर हे पण ॲज इट इज राहणार. इथे
इथे असणार तुमचा कार्बन. ओके, या कार्बनला अटॅच असणार ऑक्सिजन आणि OET. आता जो निगेटिव्ह साईन येणार तो इथे होणार, बरोबर. आणि आता सेकंड केसमध्ये मी हे जे फर्स्ट केसमध्ये ओपन केलं ना, याच्यासाठी मी A रूट फॉलो केला. आता मी B रूट फॉलो करते. आता B रूट जर मी फॉलो करणार तर माझं प्रोडक्ट बघा काय येणार. सी दिस हिअर देअर विल द निगेटिव्ह साईन, नाही सॉरी, here there will be the negative sign and then C double bond O OET. ओके, आता हा चेंज आहे दोघांमध्ये पण. आता बघा डिफरन्स काय आहे A आणि B, जो A रूटनी भेटला आपल्याला की जो B रूटनी भेटला. आता तुम्हाला माहिती आहे इथे जे फॉर्म होत आहे ना, हे दोन्हीही केसमध्ये काय आहे, दिस इज दी कार्बा अनायन, बरोबर. हा अनायन आहे. अनायनची स्टेबिलिटी जिथे जास्त असणार तो रूट तुमचा फॉलो होणार, दॅट विल बी युअर प्रोडक्ट. आता फॉर एन एक्झाम्पल फर्स्ट केसमध्ये जिथे अनायन फॉर्म झालेला आहे तो अनायन कसा आहे, हा अनायन सेकंडरी आहे, ठीक आहे, ओके फाईन, दिस इज अ सेकंडरी अनायन. बट हा जो अनायन आहे जो इथे फॉर्म झालेला आहे B रूटनी, तो कॉन्ज्युगेशनमध्ये इन्व्हॉल्ड आहे, बरोबर. आणि जर तो कॉन्ज्युगेशनमध्ये इन्व्हॉल्व असणार तर ऑब्वियसली त्याची स्टेबिलिटी खूप जास्त असणार, बरोबर. म्हणून या प्रोडक्टमध्ये दोन्हीही तुम्हाला प्रोडक्ट भेटतात, बट द मेजर प्रोडक्ट विल फॉर्म बाय द B रूट. नंतर इथे फर्दर प्रोसेस काय होते, हायड्रोलिसिस होणार, सिम्पल ॲसिडिक वर्कअप होणार फॉलो, आणि वर्कअप झाल्यावर तुम्हाला तुमचा मेजर प्रोडक्ट हा B रूटवाला भेटणार, ठीक आहे. देन व्हॉट विल बी युअर आन्सर, सिम्पली दिस विल बी युअर आन्सर. ओके, इथं वर्कअप होऊन जाईल आणि नंतर C डबल बॉन्ड O OET, दिस विल बी युअर मेजर प्रोडक्ट इन दिस फेवरोस्का रिअरेंजमेंट रिॲक्शन. दिस विल बी मेजर प्रोडक्ट अँड अपसाईडचं हायड्रोलिसिस झालं तर तुम्हाला मायनर प्रोडक्ट भेटणार, ठीक आहे. आता हे सगळे मी ज्या पण टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारल्या जातात ते एक्झाम्पल डिस्कस केलेलं आहे. आय होप यू लाईक द कंटेंट विच आय हॅव शेअर विथ यू. So don't forget to click like button as well as subscribe my channel for more updates. Thanks for watching this video.